अलीकडेच भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्याही काही अग्रगण्य नामांकित वृत्तपत्रातून एक वृत्त प्रसिद्ध झालं होतं, ज्यात असं म्हटलं की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी फॉक्स या वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली होती आणि या मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं होतं की भारतीयांच्या हिताची किंमत मोजून ब्राह्मण नफा कमवत आहेत. आता यातला ब्राह्मण हा शब्द अधोरेखित झालेला आहे आणि त्यामुळे ब्राह्मण समाजाविषयी जी तेढ आहे, काही लोकांच्या मनात किंवा जो संताप आहे तो उफाळून आलेला आपल्याला दिसतो. परंतु निबंध कानेटकर यांनी जी पोस्ट दिलेली आहे किंवा माहिती दिलेली आहे त्याच्यावरून हे सत्य उजेडात आलेलं आहे की नवारो यांनी वापरलेला शब्द हा केवळ ब्राह्मण नव्हता तर बोस्टन ब्राह्मण असा होता. आता हे बोस्टन ब्राह्मण म्हणजे अमेरिकेतल्या बोस्टन शहरातले उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांच्यासाठी ही संज्ञा वापरली जाते. आता हे बोस्टन ब्राह्मण कुठचे तर इंग्लंडमधल्या अँग्लिया प्रांतातले हे मूळचे आहेत. आता चार्ल्स पहिला याच्या काळामध्ये जो धार्मिक अत्याचार किंवा छळ झाला त्याला कंटाळून प्युरिटियन लोकांनी जे स्थलांतर केलं त्या स्थलांतराचा प्रदेश म्हणूनही हा प्रदेश ओळखला जातो. त्यानंतर या लोकांनी अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्स इथे आपली वस्ती निर्माण केली आणि तिथे मॅसेच्युसेट्स बे ही कॉलनी स्थापन केली आणि बोस्टन हे आपलं सांस्कृतिक केंद्र बनवलं. त्यानंतर या लोकांनी जमीन, नौवहन आणि इतर व्यापारी क्षेत्रामध्ये चांगली प्रगती केली, आपला जम बसवला आणि प्रतिष्ठा प्राप्त करून घेतली आणि त्यामुळे तिथल्या कॅथोलिक धर्मियांपेक्षा हे लोक वरचढ चढले आणि त्यांनाच उद्देशून बोस्टन ब्राह्मण ही संज्ञा पीटर नवारो यांनी वापरलेली आहे. आता आपल्याला कळलंच असेल की बोस्टन ब्राह्मण यांचा भारत ब्राह्मणांशी दुरान्वयही संबंध नाही, पण जाणीवपूर्वक हा शब्द लपवला गेला. यालाच येलो जर्नालिझम, पीत पत्रकारिता असं म्हटलं जातं आणि यामुळेच सामाजिक तेढ किंवा धार्मिक तेढ निर्माण करून आणखीन इथे वातावरण अस्वस्थ करण्याचाच उद्देश असावा असं वाटायला दाट शक्यता आहे. कारण एवढ्या मोठ्या वृत्तपत्रांमधनं असं बेजबाबदारीचं विधान कोणी करणार नाही आणि जर ते अनावधानाने झालं असतं तर त्याची दुरुस्ती नक्कीच त्या वृत्तपत्रांनी पुढे केली असती, पण तसं काही आजतागायत झालेलं नाही आहे. परंतु नवारो यांनी जे ब्राह्मण हा शब्द वापरलेला आहे तो अमेरिकेतल्या बोस्टन ब्राह्मणांच्या संदर्भात आणि त्यांनी बोस्टन ब्राह्मण असाच उल्लेख केलेला आहे, ना की भारतीय ब्राह्मण. आणि त्यामुळेच हे गैरसमज दूर करण्यासाठी ही पोस्ट मी शेअर करत आहे.